Hi everyone, welcome to episode 12. Today we are going to see रवा आप्पे. त्यासाठी आपल्याला एका भांड्यात 2 वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्याच प्रमाणात आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. रवा जितका असेल त्याचा अर्धा आपल्याला दही घ्यायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला त्यात पाणी ॲड करायचं आहे. कन्सिस्टन्सी आपल्याला थोडी थिक ठेवायची आहे, त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं. ते व्यवस्थित बॅटर मिक्स केल्यावर त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ प्रमाणात लागलं की चव चांगली येते. त्यानंतर त्यात हिरवी बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे आणि इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले आहे. कांदा जेवढा असेल तेवढी टेस्ट आप्प्यांची चांगली येते. त्यानंतर त्यात आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग इथे मी 1 इनो घेतला आहे, ज्याने आपले आप्पे फ्लफी होतात. इनो ॲक्टिवेट करायसाठी थोडं पाणी टाकायचं आणि मग ते व्यवस्थित फेटून घ्यायचं. इनो टाकल्यावर आप्पे आपले छान फुलतील, फ्लफी होतील, आतमधनं सॉफ्ट लागतात, वरून क्रंची छान बनतात आप्पे. त्यानंतर त्यात आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकीकडे आपल्याला आप्प्याचं भांडं गरम करत ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्याला तेलाने ग्रीस करायचं आहे. नंतर आपलं बॅटर त्यात टाकून घ्यायचं आहे. मग त्यावर झाकण ठेवायचं आहे. हे आपल्याला प्रोसेस मीडियम टू स्लो फ्लेमवरच करायचे आहे. मग आपले आप्पे छान क्रिस्पी होतात. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्यांना फ्राय करायचं आहे. मग आपले आप्पे तयार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.